दर्शक मित्रों, मी पुनर्शा आपल्या समोर आलेलो आहे। आता म्हणजे श्री संत सेना महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पांडेसरा उधना या ठिकाणी आजीवन संचालक आदरणीय पुरुषोत्तम खंडूजी निकम अण्णासाहेब, तसेच मंडळाचे आजीवन संचालक आदरणीय टोयदा दौलत सैंदाने नानासाहेब आणि मंडळाचे आजीवन संचालक अप्पासाहेब युवराज पूनम सैंदाने या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी यांच्या शुभेच्छा मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत। तरी या ठिकाणी आपण जाणून घेऊ की आदरणीय समाजाचे वडीलगण या ठिकाणी आपल्याला काय शुभेच्छा देत आहेत। तरी मी प्रथमतः अण्णासाहेबांची या ठिकाणी मुलाखत घेऊ इच्छितो। आपलं नाव? पुरुषोत्तम खंडू निकम, श्री संत सेना नाभिक नाई समाज चॅरिटेबल ट्रस्ट आजीवन संचालक तसेच माजी प्रमुख। बंधूंनो, सुरत शहर मध्ये प्रथमच राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटना द्वारा आयोजित क्रिकेट जन केलेलं आहे आणि खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे की तरुण मुलांना कशा प्रकारे प्रोत्साहन मिळेल हे त्यांच्या विचारसरणी आणि मुलांना उत्तेजना देण्याचे काम त्यांनी केलेलं आहे। तरी आपल्या सुरत शहरात प्रथमच हे जे क्रिकेट टूर्नामेंट होत आहे आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यात बरेचसे आपल्या सुरत शहरामधील तरुण मुलांनी स्फूर्तीने भाग घेतलेला आहे आणि आज आपल्या शहरामध्ये आपल्याला तरुण मुलांचा उत्सव पाहायला मिळेल। तर त्यात खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आणि सर्व तरुण मुलांना ही एक संघटना होईल, एक दुसऱ्याचा विचार विमर्श आदर्श सर्वांना समजेल आणि जनरल नॉलेज त्यांना निर्माण होईल। ही एक खरोखर खूप चांगली बाब आहे आणि अशाच मुलांना आपण चांगल्या प्रकारे चांगल्या मार्गावर नेऊन त्यांच्यात संघटना प्रेम भावना निर्माण होतील अशी मी अपेक्षा बाळगतो। आणि आपलं राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटना आहे त्यांनी हा खरोखर एक चांगला प्रकारे पाऊल उचललेला आहे। तर मला खूप आनंद आहे या गोष्टीचा आणि असाच आपला समाज प्रगती करेल अशी मी अपेक्षा बाळगतो। श्री संत सेना नाभिक नाई समाज चॅरिटेबल ट्रस्ट आजीवन संचालक या वतीने मी त्यांना पुरुषोत्तम खंडू निकम शुभेच्छा पाठवतो व आपला समाज चांगला प्रगती करेल ही आशा बाळगतो। धन्यवाद। धन्यवाद। अण्णा साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे सुंदर अशा शुभेच्छा दिल्या आहेत। तरी त्यानंतर मी आदरणीय सैंदाने नानासाहेब यांना मी मुलाखतसाठी विनंती करतो आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा द्याव्यात। आपलं नाव? माझे नाव श्री रोहिदास दौलत सैंदाने, सेना महाराज नाभिक समाज पांडेसरा यांचे मी माजी प्रमुख आहे, तसंच आजीवन सल्लागार आहे आणि गुजरात राज्याचा एक समाज प्रमुख आहे। आज जे भूतो न भविष्य असे जे आयोजन केलेले, कारण हा जो खेळ आहे क्रिकेट टूर्नामेंट, हा जो खेळ आहे हा राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय नाविक जनसेवा संघटन यांचे जे आयोजक आहेत श्री गुलाबराव भगवान वरसाडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। बंधूंनो, या कार्यक्रमाचं एक विशेष असा एक आदर्श गुण येतोय। या कार्यक्रमामध्ये फक्त आणि फक्त सुरत शहरातील नाभिक समाजांना या ठिकाणी दरेक विस्तारचे नवयुवक लोकांना नवयुवक तरुणांना एकत्र करून त्यांची एक टीम बनवलेली आणि अशा पद्धतीने 20 टीम बनवली आणि 20 टीम बनवणं म्हणजे काही साधारण गोष्ट नाही। आणि या टीम मध्ये विशेषतः फक्त नाभिक समाजाचे तरुण मंडळ आहे। त्यांनी जो हा कार्यक्रम उचललेला आहे हा राष्ट्रीय खेळाचा एक विशेष कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये
तरुण लोकांचं एक उमंग त्यांनी वाढवलेली, उत्साह वाढवलेला आहे आणि याच्यातून समाजाची बी एकता निर्माण होईल, तरुण लोकांची एकता निर्माण होईल, युवा संघटन एक युवा संघटनांना पण चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन मिळेल आणि त्यातल्या त्यात हा संपूर्ण समूह मेळावा एक आयोजन करण्याचा पाठीमागचा उद्देश एकच की समाजांना सर्व पद्धतीने शैक्षणिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या एकत्र येऊन त्यांचे सर्व काही याच्यामध्ये सहयोग होईल आणि तरुण लोकांचा उत्साह वाढेल, जेणे करून ते पुढं राज्य खेळामध्ये पण त्यांची निवड होईल अशा पद्धतीने मी त्यांना एक अपेक्षा करतो आणि त्यांचा एक उत्साह वाढवतो की त्यांनी अशा पद्धतीने खेळामध्ये आपलं खेळामध्ये अशा पद्धतीने उत्सुकता दाखवायला पाहिजे की जेणे करून राज्यामध्ये काय पण राष्ट्रीय खेळामध्ये पण त्यांचं नाव येईल अशी मी आशा व्यक्त करतो। आणि पुन्हा ज्यांनी आयोजन केलेलं आहे राष्ट्रीय जनसेवा संघटन, नाभिक समाज संघटनचे ज्यांनी आयोजन केलेलं आहे गुलाबराव वरसाडे साहेब यांना मी फार माझ्याकडून फार मनापासून धन्यवाद देतो। असेच कार्यक्रम त्यांच्या हातून घडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व खेळाडू तरुण लोकांना गुरुदेवाच्या आशीर्वादाने, संत सेना महाराजांच्या आशीर्वादाने त्यांना चांगले प्रोत्साहन येईल आणि चांगल्या पद्धतीने खेळतील अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। जय सेना। धन्यवाद। या ठिकाणी नानासाहेबांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत, तरी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। त्यानंतर आपले आदरणीय अप्पासाहेब यांची मुलाखत आपण या ठिकाणी घेऊ इच्छितो आहे, तरी आपण अप्पासाहेबांची या ठिकाणी मुलाखत घेऊ आणि शुभेच्छा घेऊ। आपलं नाव? मी युवराज पूनम सैंदाने, श्री संत सेना नाभिक नाई समाज चॅरिटेबल ट्रस्ट उधना पांडेसराचे संस्थाकीय प्रमुख तसंच आजीवन संचालक। आज राष्ट्रीय नाभिक जनसेवा संघटना द्वारा आयोजित क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन केलेलं आहे सुरत शहरामध्ये। हे खूप चांगली गोष्ट आहे, कारण प्रत्येक विस्तारमधून आज जवळजवळ 20 टीमा आहेत। तो 20 टीमा यांचे सर्व नवयुवक एकत्र येतील, एक दुसऱ्याला ओळखतील की मी पण नावी आहे आणि हे ज्यांना ओळखत नाही ते एक दुसऱ्यांना ओळखतील, एक चांगली संघटना निर्माण होईल आणि या अशाच प्रकारे चांगल्या प्रकारे यांनी क्रिकेट खेळावं आणि उत्साह निर्माण करून त्यांनी ह्या क्रिकेटमध्ये सहभागी होऊन आज जवळजवळ 20 टीमा आहेत। तरी पण मी म्हणतो की या राष्ट्रीय जनसेवा संघटना यांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून आज सुरत शहर क्रिकेट टूर्नामेंटचं आयोजन झालेलं आहे। पुढे दक्षिण गुजरातचं आयोजन हो आणि पदोन्नती करत आणि आपले समाजाचे सर्व खेळाडूंना चांगल्या प्रकारे राष्ट्रीय स्तरावर सुद्धा एक भाग घेण्याचा संधी निर्माण होईल आणि ते संधी घेतील अशी मी त्यांना शुभेच्छा पाठवतो। पुनश्च या सर्व आयोजक मंडळींना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना बेस्ट ऑफ लक। सर्वांचा खूप खूप आभार। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी संत सेना महाराज चॅरिटेबल ट्रस्टाचे या ठिकाणी आजीवन संचालकांनी तसेच आपल्या समाजाचे वरिष्ठ ज्येष्ठ असे समाजभूषण सर्वच या ठिकाणी पदावर असलेले मान्यवरांनी या ठिकाणी चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे मनोगत व्यक्त केलेलं आहे, तरी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद, मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।